आज जे आपले मुंबईला आपल्या रेल्वेमध्ये जे आपले काका म्हणजे गोपीनाथ काका आज बोराळ्याचे आहेत, खरंच आपल्या भावना घेऊन आपल्या लेकराच्या भविष्यासाठी मुंबईत गेलते की आपला आरक्षण भेटावं आणि जरांगे पाटील आपले संघर्ष होते त्यांच्या पाठीशी खंबीर राहण्यासाठी. परंतु येता येता त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांची खरंच गावाकडे मी त्यांच्या याच्यासाठी आलतो. त्याची परिस्थिती एवढी गंभीर आहे घरची की त्याला रोज शेतामध्ये रोजानं जावं लागत, तेव्हा त्यांची घरची चूल जळते. मी सकल मराठा समाज बांधव हिंगोली जिल्हा मी आवाहन करतो की आमच्या या कुटुंबाला आपल्याला उड्यावर पडू द्यायचं नाही. कारण की त्यांच्या घरची म्हणजे आज चालता घर चालवणारा व्यक्ती गेला आणि तो आपल्या आरक्षणामध्ये गेला आणि आपल्या लेकराच्या भविष्यासाठी गेला. याची तळमळ आपण सगळ्यांना लक्षात घेता सगळ्याला मी आवाहन करतो, मी कळकळीचं माझ्या खेड्या पाड्यातील सगळ्या लोकांपर्यंत माझा आवाज जाईल असं आवाहन करतो. या कुटुंबाला उघड्यावर न पडता त्याला आर्थिक सहाय्य करून एक प्रकारचं त्याला उज्ज्वल भविष्य द्यायचा आपण प्रयत्न करू आणि हे प्रयत्न 100% यशस्वी झाले पाहिजेत. याची सर्वांनी समाज म्हणून एक सामाजिक कार्य आपण आपल्या हाती घेऊ आणि आपण हे कार्य करू. आणि राहिला प्रश्न संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत हा विषय रात्रीच गेलेला आहे, परंतु आज उद्याच्याला मी प्रत्यक्ष भेटायला चाललो. त्यास काकाची घरची ते डॉक्युमेंट वगैरे घेऊन जाईल, त्यास मी तुम्हाला अधिकृत्या माहिती देईल आणि त्याचा अपडेट तुम्हाला सतत देत राहील. आणि ते काम दादाच्या आर्थिक सहाय्य निधीतून ते पाठपुरावा केल्याशिवाय मी राहणार नाही किंवा आपण सगळेजण राहणार नाही. त्याची मदत त्यांना होऊन जाईल. वसमत तालुक्यातील बोळा गावातील गोपीनाथरावजी तात्या मराठा सेवक यांचं दुर्दैवाने त्यांना हुतात्म्य मिळालेलं आहे. आणि आपल्या आंदोलनातील ही घोषणा होती की हम सब जरांगे आणि एक मराठा लाख मराठा. हे सगळं करीत असताना एखादा भाऊ जर आपला शहीद झाला तर आपल्या आरक्षणाच्या महाराष्ट्राच्या आरक्षणाच्या इतिहासात त्यांचं नाव सुवर्णाक्षरांनी लिहिण्यात येईलच. सरकारच्या वतीने त्यांना मदत होईलच. परंतु माझं आपल्या सर्वांच्या वतीनं, इथं संतोष भाऊ आहेत, दीपक सर आहेत, आपण सगळे कोरडे सर आहेत, ज्ञानराज कदम आहेत, आपल्या सर्वांच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व समाजाला एक कळकळीचं आव्हान आहे, विनंती आहे की या कुटुंबाला आता आपण सर्वांनी मिळून दत्तक घेतलं पाहिजे. या कुटुंबातला बाप गेला, या कुटुंबाचा पालन करता गेला, ती उणीव त्या कुटुंबाला कदापि म्हणजे जाणवू द्यायची नसेल तर आपण गावोगाव बसलं पाहिजे. सगळ्या गावातील लोकांनी चावडीवर मारुतीच्या मंदिरावर एका जागी येऊन बसलं पाहिजे आणि या कुटुंबाला मदत करण्यासाठी आपण जसं करतो वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी तसं वर्गणी गोळा करून या कुटुंबाच्या स्वाधीन केली पाहिजे आणि या कुटुंबाला आपण दत्तक घेऊन या कुटुंबाचं पालन पोषण करण्याची जिम्मेदारी ही समाजाने घेतली पाहिजे असं आव्हान करतो. गोपीनाथराव तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या आत्म्यांना शांती लाभो. सर, आपल्या मनोज जरांगे पाटलांची नेहमीच सरकारकडे मागणी राहिली की मराठा आरक्षणामध्ये ज्या ज्या आपल्या बांधवांनी बलिदान दिलेलं आहे त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारने नोकरीवर घ्यावं अशी एक सरकारकडे मागणी पाटलांची नेहमीच राहिलेली आहे. आता गोपीनाथ भाऊ संदर्भामध्ये ही मागणी असायला पाहिजे आणि याचबरोबर सरकारच्या वतीने सुद्धा काही आर्थिक मदत होईल का आणि तुम्ही सरकारला काय आवाहन कराल? सरकारनं मदत केलीच पाहिजे. खर तर या इतकं शांततापूर्ण म्हणजे काम करणार आहे, इतकं शांतता जगाच्या पाठीवरचं शांतता म्हणजे एखादं आंदोलन कसं करावं हे जगानं जर कोणापासून शिकायची वेळ असेल तर ती आपल्या महाराष्ट्रातल्या मराठ्यापासून. म्हणजे मुंबई सारख्या गजबजलेल्या ठिकाणी आम्हाला आमचं पाणी अडवलं, आम्हाला पाणी नव्हतं, आम्हाला जेवायला नव्हतं, त्या रेल्वे स्टेशन मधले आम्हाला लावायला साधे मोबाईल लावायला चार्जर पण म्हणजे ते चार्जर स्टेशन पण बंद केलेले होते. सगळी खाऊ गल्ली त्या भागातली बंद केलेली होती. तरी पण आपल्या मराठा समाजाने हे दाखवून दिलं की आम्ही जगात सर्वश्रेष्ठ अशी जमात आहोत. आमची वृत्ती, आमची प्रवृत्ती ही लोकांना अडवणूक करण्याची नाही तर आम्ही संकटातूनही आनंद घेऊ शकतो आणि एक आगळं वेगळं आंदोलन केलं. आणि अशा आंदोलनामध्ये शहीद झालेल्या माणसाला खरं तर मी म्हणेल की एका वेगळ्या अर्थानं एक शहीदाचा दर्जा दिला पाहिजे. त्या कुटुंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे, कुटुंबातल्या एकाला नोकरी लावली पाहिजे आणि कुटुंबाला आर्थिक मदत पण सरकारने केली पाहिजे. एक मराठा जरांगे पाटील तुम मागे बढ़ो, अमर रहे गोपीनाथ तात्या अमर रहे. फुलाजी सोंडकर रेडगाव जे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील
यांच्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी माझे मावस काका गोपीनाथ सोनाज जाधव हे मुंबई येथे गेले असता आरक्षण मिळवलं. त्यांना 2 नातू आहेत. त्या 2 नातवासाठी त्यांनी आरक्षण भेटावं आणि नोकरीला लागावं, यामुळे त्यांनी आरक्षण मिळवलं. पण दुर्दैवाने त्यांना ट्रेन मधून पडून त्यांचा मृत्यू झाला. माझी सरकारला एवढीच मानणं आहे की त्यांना पैसे दिल्यानं त्यांचं काही होत नाही. तुमच्या सरकारमुळे जीव गेलेला आहे. पण माझं म्हणणं एवढंच आहे की संपूर्ण मराठा बांधवांना विनंती आहे की माझ्या भावाला नोकरी द्यावे आणि त्यांच्या कुटुंबाला सहकार्य करावे ही विनंती आहे. जे मनोजदादा जरांगे पाटील करतील ते कुणाला जमत नाही. मनोजदादांना एवढी विनंती आहे माझी, कृपया आपण त्यांच्या कुटुंबाला येऊन भेट द्यावे आणि त्यांचे मार्ग लावावे, वाऱ्यावर सोडू नयेत अशी विनंती. भावपूर्ण श्रद्धांजली काका, मला दुसरा काकाही नाही. आज जे आमच्या बोराळा गावातील गोपीनाथरावजी तात्या हे जे शहीद झालेले आहेत, हे न्याय मागताना शहीद झालेले आहेत. हे काय कुठं फिरायला गेले नव्हते. आम्ही न्यायासाठी, आमच्या न्याय हक्कासाठी लढत होतो आणि सरकारची जबाबदारी आहे की आमच्या गोपीनाथ तात्याला शहीदाचा दर्जा द्यावा व शहीदासाठी ज्या शहीदाच्या कुटुंबाला जे सुविधा असतात ते द्याव्यात, आर्थिक मदत द्यावी आणि त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी द्यावी, त्यांना पदरात घ्यावं. कारण सरकार हे आमचं मायबाप आहे. म्हणून एक पालक या नात्याने आम्ही सर्वजण सकल मराठा समाज बांधव हिंगोलीच्या वतीने सरकारला विनंती करतो की आमच्या गोपीनाथ तात्याला शहीदाचा दर्जा द्यावा व आमच्या या ठिकाणी जाधव कुटुंबियातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी द्यावी. कारण न्याय मागताना हा आमचा गोपीनाथ तात्या शहीद झालेला आहे. त्यामुळे आमची सर्वांची मागणी आहे, एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अमर रहे, अमर रहे. लढेंगे या जितेंगे हम सब डराएंगे. नगरशोधा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आव्हानानुसार सकल मराठा समाज बोराळा यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गावातून जवळपास 50 जणांची एक टीम मुंबई येथे गेली होती. त्यापैकी एक आमची गोपीनाथ तात्या होती. 2 दिवसापूर्वीची अत्यंत वाईट घटना घडली, ती खूप वेदनादायी आहे. पण त्यांच्या कुटुंबियांना एक आपण उघड्यावर न पडू देता पूर्ण फुलाची पाकळी म्हणून आपण जी काही आर्थिक स्वरूपात मदत करत आहोत, ती मदत वैजनाथ किशनराव जाधव यांच्या फोन पेवर, तर फोन पे नंबर 77 56 96 8704 हा आहे आणि QR कोड पण आपण शेअर करत आहोत. ज्यांना जी काही रोख स्वरूपात मदत करायची आहे किंवा QR कोड मार्फत मदत करायची आहे, तो मी शेअर करत आहे, आपण द्यावी. अमर रहे गोपीनाथ, अमर रहे गोपीनाथ, अमर रहे एक मराठा, लाख मराठा. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आमचे काका स्वर्गीय गोपीनाथराव जी जाधव यांच्या परिवाराला फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मदत करण्यासाठी सर्वच समाज, सकल मराठा समाज या ठिकाणी आला होता आणि त्यांनी इथं होऊन काही मदत जाहीर केलेली आहे. जे 1.25 लाख रुपये जे मदत इथं जाहीर झालेली आहे. तसेच आम्ही त्यांच्या QR कोड आम्ही एक ग्रुपवर टाकलेला आहे. जे सकल मराठाला, जे समाजाला अत्यंत त्यांची परिस्थिती अल्पभूधारक आहे ते आणि रोजंदारी केल्याशिवाय त्यांना कुठलेही पर्याय नाही आणि ते रोजंदारीला जातात. त्याच्यामुळं फुल ना फुलाची पाकळी म्हणून काहीतरी त्यांना आपलं कर्तव्य लागते की त्यांना मदत करायची. QR कोड आम्ही वैजनाथराव जाधव यांच्या नावाने केलेला आहे आणि सर्वच ग्रुपवर आम्ही ते टाकणार आहेत. हाताने ज्यांना जे मदत करायची ते तुम्ही त्यांना मदत करू शकता.